नमस्कार सर्वांना, तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला खव्याचे गुलाबजामुन करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे मी आणि त्याला 70 ग्रॅम मैदा घेतला आहे. आपण कमी जास्त करू शकतो तो मळताना. आणि पाकासाठी साखर घेतलेली. तर आपण आधी पाक करून घेऊया. आणि याच्यामध्ये साखर बुडेल इतके पाणी घ्यायचे. आता आपण पाक करायला ठेवूया. आपला पाक आता तयार झालेला आहे. एकतारी पाक करायचा नाही, हा पातळच ठेवायचा. जरा थोडासा चिकट झाला की बंद करायचा गॅस. तर आपला तयार झालाय पाक. याच्यामध्ये विलायची पूड टाकलेली आहे थोडी. विलायची पूड टाकलेली आहे याच्यामध्ये. थोडीशी विलायची पूड टाकायची. अशा प्रकारे हे सगळे गोळे बनवून घेतलेत. आता हे तळून घ्यायचे. मंद आचेवर तळून घ्यायचे. मंद आचेवर तळून घ्यायचे. तेल गरम झाले. स्पष्ट करायचं नाही, मंद आचेवर तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर थोडे काढून घ्यायचे. नंतर मग थोडे गार झाल्यानंतर पाकात टाकायचे. गरम गरम जास्त पाकात टाकायचे नाही, नाहीतर शिजून निघतात. फक्त भिजत नाहीत, शिजून निघतात. थोडे गार झाल्यानंतर 50% गार झाल्यानंतर पाकात टाकायचे. अशा प्रकारे तळून घ्यायचे. असे तळून घ्यायचे एकदम. तळलेले गुलाबजामुन पाकात टाकून घेतले. ते 10 ते 15 मिनिटात व्यवस्थित फुगते.